नमस्कार मंडळी. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी दत्तक घेतलेली मुलगी सध्या काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याकडे पाहिले जाते. या स्टार कपलच्या पावलावर पाऊल ठेवत आता त्यांची लेक देखील श्रेया देखील सिनेमा OTT विश्वात पिळगावकर कुटुंबाचं नाव मोठं करताना दिसत आहे. मात्र अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की श्रेया ही सचिन सुप्रिया यांची दत्तक मुलगी आहे का? मात्र असा प्रश्न का वारंवार विचारला जातो त्याचं कारण आहे सचिन आणि सुप्रिया यांनी काही वर्षापूर्वी करिश्मा नावाची एका मुलीला दत्तक घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. करिश्मा मखानी ही कुलदीप मखानी या लंडनमधील एका रेस्टॉरंट मालकाची मुलगी होती. सचिन यांनी कुलदीपसोबत चांगली मैत्री झाली होती. सचिन यांचं कुलदीप यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाणं येणं होतं. कालांतराने त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले. याच काळात सचिन आणि सुप्रिया यांची छोट्या करिश्मासोबत ओळख झाली आणि तो गोंड चेहरा पाहून ते तिच्या प्रेमात पडले. त्यावेळी तिचं वय 3 वर्ष इतकं होतं. करिश्माची आई सतत आजारी असल्याने ती एकटी राहायची. तिला आईचं प्रेम मिळत नसल्याचं पाहून एकदा सचिन आणि सुप्रिया यांना राहवले नाही. त्यांनी करिश्माला आपल्यासोबत ठेवण्याचं ठरवले. तोपर्यंत श्रेयाचा जन्म झाला नव्हता. करिश्माच्या वडिलांनी देखील तिला पिळगावकर कुटुंबासोबत राहण्याची परवानगी दिली. 1988 पासून करिश्मा पिळगावकर कुटुंबासोबत राहू लागली. इतकेच नव्हे तर करिश्माने सचिन यांचा 1990 साली रिलीज झालेला आत्मविश्वास या चित्रपटात लहानशी भूमिका देखील केली होती. मात्र सगळं काही चांगलं चालू असताना अचानक काहीतरी बिनसलं. सचिन आणि सुप्रिया यांनी अनेक वर्ष करिश्माला दत्तक घेतल्याचा दावा केला होता. 2005 साली एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करिश्माला तिच्या वडिलांनी तिला किडनॅप करून नेल्याचा आरोप केला. या मुलाखतीमुळे त्या काळात खळबळ माजली होती. मात्र त्यानंतर करिश्माने मुलाखत देत आपली व आपल्या परिवाराची बाजू स्पष्ट केली. करिश्मा म्हणाली, सचिन आणि सुप्रिया यांनी कायदेशीररित्या कधीच मला दत्तक घेतले नव्हते. मला माझे खरी वडील कोण आहे याची लहानपणापासूनच जाणीव होती. सचिन आणि सुप्रिया यांनी मला आई-वडिलांचं प्रेम दिलं. माझ्या वडिलांनी मला किडनॅप केलं नाही. त्यांनी मला परत घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर 12 वर्षांनी चित्रपटात करिअर करण्यासाठी मी भारतात आली आणि 6 महिने त्यांच्यासोबत राहिली. पण त्यांनी मला पूर्णपणे स्वीकारले नाही हे मला जाणवलं व 6 महिन्यानंतर पुन्हा मला त्यांनी घर सोडून जाण्यास सांगितलं. या सर्व घटनेचा मला खूप त्रास झाला. सचिन आणि सुप्रिया यांनी नच बलिये या रिॲलिटी साठी सिंपती वोट मिळवण्यासाठी माझा वापर केला, असा गंभीर आरोप करिश्माने केला. शिवाय जर मी त्यांची दत्तक मुलगी असेन तर इतके वर्ष मी मुंबईत असूनही त्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का नाही केला? मात्र या वादानंतर अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या करिश्माने भाषा गुंडाळून पुन्हा लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ती विवाहित असून लंडन येथे आपल्या परिवारासोबत राहत असल्याचं सांगितलं जात आहे.